राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या चौपदरीकरणांतर्गत कोगनोळी फाटा ते कर्नूर मार्गावर बास्केट ब्रिज उभारण्यात येत असून त्यासोबत प्रस्तावित लहान आकाराच्या बोगद्याला कर्नूर आणि परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। या ठिकाणी मोठ्या आकाराचा बोगदा करण्यात यावा अशी मागणी करत नागरिकांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना निवेदन दिले। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 चा चौपदरीकरणांतर्गत कोगनोळी फाटा ते कर्नूर मार्गावर बास्केट ब्रिज उभारण्यात येत असून त्यासोबत प्रस्तावित लहान आकाराच्या बोगद्याला कर्नूर आणि परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। या मार्गावर कर्नूर, वंदूर, शेंडूर, बाचणी, बिद्रीसह 50 ते 60 गावातील वाहतूक तसंच कर्नाटक, महाराष्ट्रातील ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं लहान बोगदा अपुरा पडेल असं नागरिकांनी सांगितलं। सध्या बास्केट ब्रिजचे काम युद्धपातळीवर सुरू असून याच ठिकाणी प्रस्तावित बोगद्याची उंची व रुंदी वाढवून मोठ्या आकाराचा बोगदा करावा अशी मागणी करण्यात आली। अन्यथा रस्त्याचं काम रोखून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला। यावेळी प्रवीण कुमार कर्णिक, धनराज घाटगे, सत्य घाटगे, सदाशिव घाटगे, राजाभाऊ देसाई, अमित पवार, पप्पासाहेब जगदाळे, आप्पासो पाटील, कृष्णात धनगर, संभाजी पाटील, बाळासो पाटील, सुखदेव कांबळे, विठ्ठल जंगटे, कुमार पाटील, राजेंद्र चौगले आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।